प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊया. या वेळेला देवबापाची उपकास्तुती करतो की हा सुंदर वेळ प्रभू परमेश्वराने त्याच्या वचनातून पाहण्याचा शिकण्याचा आपल्याला दिलेला आहे. प्रार्थना करू छोटीशी. पवित्र प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो देवबापा. आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत आणि प्रार्थना करतो बाप्पा की तू आमचं सहाय्य कर, सर्वांचं ऐकून आम्हाला आस्वादित कर. आणि प्रभू परमेश्वरा, वचना फक्त सांगणारे नसू नये किंवा वचन ऐकणारे नसू नये, पण वचनाप्रमाणे आचरण करणं आम्हा प्रत्येकाला बनव. पवित्र प्रभू, तू आमचं सहाय्य कर. देवाच्या आत्म्या आम्हाला कृपा दे. आम्हाला तू बोल आमच्याद्वारे. राखून ठेवलेल्या आशीर्वाद तू दे दे बाबा. ऐकणाऱ्या प्रत्येकाला आपली कृपा दे. आशीर्वादित कर दे बाबा. तुझं सत्य समजू दे दे बाबा. आणि जे तू अंतःकरणामध्ये राहणारा देव आहेस, जो तू हृदयामध्ये राहणारा देव आहेस, हृदय हे मंदिर आहे असं तुझ्या वचनामध्ये जे आम्ही पाहणार आहोत, तर देव बापा या विषयात आमची मदत कर. आम्हाला कृपा करो. तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे मार्गदर्शन कर. आम्ही तुझ्या हातात स्वतःला देऊन टाकतो आणि ही प्रार्थना विनंती येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली आहे. पित्या तू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देतो या सुंदर वेळेला की आज मंदिराबद्दल आपण पाहणार आहोत की मंदिर जे आहे, मंदिर, पहिली गोष्ट मंदिर म्हणजे काय? मंदिर म्हणजे काय? मंदिरामध्ये नेमकी काय असतं? त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी घडतात? मंदिर हे कशाचं ठिकाण आहे? मंदिरामध्ये काय गोष्टी घडत असतात? कोणत्या कोणत्या गोष्टी घडतात? आणि मंदिर हे कशाचं ठिकाण असते? आणि त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर मंदिर जे आहे ते आम्ही पाहतो की मंदिर हे उपासनेचं ठिकाण असते. प्रेज द लॉर्ड. उपासना करण्याचं ठिकाण, देवाला धन्यवाद देण्याचं ठिकाण, देवाला थँक्यू म्हणण्याचं ठिकाण, देवाला भेटण्याचं ठिकाण. बरोबर आहे. अजून मंदिर हे देवाला पाहण्याचं ठिकाण देखील आहे. देवाला त्या ठिकाणी आपण पाहू शकतो, डोळे झाकून त्याला हाक मारू शकतो. मंदिर हे प्रार्थनेचं ठिकाण आहे जिथे आम्ही देवाशी बोलू शकतो. राईट. मंदिर हे मनातल्या गोष्टी देवाशी बोलण्याचं ठिकाण आहे, व्यक्त करण्याचं ठिकाण आहे. तर मंदिर हे जे आहे प्रियजन हो, असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणावरून देवाला दिले जातं, ज्याची उपासना केली जाते, ज्याला धन्यवाद दिला जातो. मंदिरामध्ये धन्यवाद दिला जातो, धन्यवाद देतात. धन्यवाद देण्यासाठी लोक जातात मंदिरामध्ये, त्याला थँक्यू म्हणण्यासाठी, त्याचा देवाला धन्यवाद देत त्याचं मनोहर रूप पाहण्यासाठी हृदयाने, विश्वासाने लोक जातात. अशा प्रकारे हे मंदिर असं ठिकाण आहे की देवाला पाहण्याचं ठिकाण, देवाला हे करण्याचं ठिकाण, देवाला संतोष. तर प्रियजन हो, मंदिरामध्ये, आणि मंदिर जर आहे तर तिथे निर्मळता पाहिजे, स्वच्छता पाहिजे, आहे की नाही, क्लीनता पाहिजे. जिथे मनुष्याचं मन लागेल, जिथे मनुष्य आनंदाने थांबल, त्याचं मन लागेल, त्याला प्रसन्न वाटेल. राईट. तिथंच आपण थांबू शकतो ना, जिथे स्वच्छता आहे, जिथे प्रसन्नता आहे. आणि म्हणून असंही ठिकाण असते मंदिर जिथे निर्मळता पाहिजे. अशा प्रकारे ह्या मंदिरामध्ये गोष्टी असतात, मंदिरामध्ये गोष्टी असाव्यात. तर प्रियजन हो, जुन्या करारामध्ये मंदिर बांधण्यासाठी, जुन्या करारामध्ये पवित्र मंदिर बांधण्यासाठी परमेश्वराने एका विधर्मी माणसाला, एका राजाला, कोरेश त्याचं नाव आहे, त्याला हे केलं होतं, पाचारण केलं होतं, निवडलं होतं आणि त्याला सांगितलं होतं, त्याला आज्ञा दिली होती, त्याला देवाने त्याला बोलला होता, तर हे माझं मंदिर बांध, माझं मंदिर बांध. अशा प्रकारे हे आम्ही बायबलमध्ये पाहतो. तर हे जे आहे हे दुसऱ्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये 36व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये आहे. पहा, एक मंदिर बांधण्यासाठी कोणाला परमेश्वर हे करत आहे, प्रेरणा देत आहे. वाचा हे प्लीज. पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गाचा देव परमेश्वराने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहे व मला आज्ञा केली आहे की यहुद्यातील यरुशलेमे माझ्या प्रीत्यार्थ एक मंदिर बांध. तर तुम्हापैकी त्यांच्या सर्व लोकांतील जो कोणी असेल त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो, त्याने तेथे जावे. आमेन. यरुशलेममध्ये मंदिर बांध, ही देवाने, स्वर्गीय परमेश्वराने माझ्या मनात ही गोष्ट घातली आहे. त्याने मला हे सांगितलंय. आणि तुमच्यापैकी जो कोणी असेल
त्याने हे मंदिर बांधण्यासाठी जावं. सर्व गोष्टी त्याला देण्यात येतील. आणि पारसाचा राजा कोरेश, प्रभूने मला सर्व काही दिले माझ्या हाती आणि मला हे मंदिर बांधण्यासाठी प्रेरणा दिली. पहा प्रियजन, लक्षात ठेवूया, लक्षात घेण्यासारखं ठेवण्यासारखं आहे की एका ज्याला नाव निशाण माहीत नाही देवबापाचं काही एवढं हे नाही, पण विधर्मी माणसाला प्रभू प्रेरणा देतो की माझं मंदिर बांधायचं आहे. आणि असं आहे की तो ज्याला देव हा कोणाच्याही मनात काहीही कार्य करू शकतो, कारण सर्व पृथ्वीवरील लोक देवाचे आहेत. आणि हा कोरेश राजा म्हणतो, सारे राजे प्रभू परमेश्वराने मला दिले, सर्व वैभव मला दिले, सर्व राज्य मला दिले, सर्व जगातल्या गोष्टी म्हणजे जगातले जेवढे राजे ते माझ्या हातात दिले देवाने, असं तो म्हणतो. पण स्वर्गीचा परमेश्वर देव त्याने माझ्या मनात घातले, त्याने मला सांगितलं की माझ्या येरुशलेम मध्ये पवित्र मंदिर बांध. आणि हा विधर्मी माणूस आहे, हा विश्वास ठेवणाऱ्यांपैकी नाही, पण तो देखील देवाचा ऐकतोय. हो, हा विधर्मी राजा देवाचा ऐकत आहे, अविधर्मी आहे, देवाची जाण नसलेली आहे. कोरेशाचं जे फरमान आहे किंवा हे राजे जे आहेत, तर त्याच्या आम्ही पाहतो एज्राच्या पुस्तकामध्ये, एज्रा नेहम्या. आता एज्राच्या पुस्तकामध्ये जाऊया, पहिला अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये पहा. पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीय देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहुदा प्रांतातील येरुशलेमेत माझ्या प्रीत्यर्थ एक मंदिर बांध. हो, परत एकदा ते आहे की माझ्या प्रीत्यर्थ हे मंदिर बांधायला सर्व प्रकारच्या गोष्टी त्याने पुरवलेल्या आहेत. आणि त्याने तशा प्रमाण दिले, त्याने तशा सर्व गोष्टी लिहून दिल्या की हे असं असं तुम्ही करा, घेऊन जा, तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी घ्या. तर प्रियजनो, आम्ही पाहतो हे मंदिर बांधण्यासाठी प्रभूने त्याला प्रेरणा दिली. आता आम्ही पाहतो की या मंदिरासाठी ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टी प्रभूच्या दयेने ते पुरवल्याच होत्या. आता हग्गाईच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय आणि 1 ते 7 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं हग्गाईचं पुस्तक, आणि मला वाटतं हग्गाईच्या पुस्तकामध्ये आपण पाहूया. हग्गाई ज्याला मिळालं त्याने पहा पहिल्या वचनापासून. तर हे मंदिर बांधण्यासाठी लोकांना आग्रह करत आहे या ठिकाणी. हे पहिला अध्याय हग्गाई मिळालं कोणाला? या ठिकाणी हग्गाईचं पुस्तक, हो हो, पहिला अध्याय आणि 1 ते 7 वचन वाचा. हो हो हो. दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदांचा प्रांताधिकारी शतिएल याचा पुत्र जरुब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यास हग्गाई संदेशाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते हे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले. ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्षपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. प्रेज लॉर्ड. अशा प्रकारे या ठिकाणी हे वचन आहेत हग्गाईच्या पुस्तकामध्ये. तो आग्रह करतो हग्गाई की आता ओसाड पडलेले ते ठिकाण आहे, मंदिर ओसाड पडलेले आणि तुम्ही मात्र आनंद करत आहात. तुम्ही मात्र मग सांगायचं हे की जर मंदिर ओसाड पडलंय तर प्रभू म्हणतो की ते आता बांधायला पाहिजे लवकर. प्रेज लॉर्ड. आणि आता या मंदिराबद्दल पहिलं ज्यावेळेस प्रभू परमेश्वराची स्तुती असो, जर पहिल्यांदा मंदिर बांधण्याचं जे काही दाविदाला प्रभूने सांगितलं होतं,
की माझ्या पितरात एक मंदिर बांध, पण तू मंदिर बांधणार नाही तर पहिल्यांदा तुझ्या हातून तुझा म्हणजे मुलगा जो आहे त्याने ते बांधावं शलोमोनाने. हे दाविदाला प्रभूने अभिवचन दिलं होतं, दाविदाने म्हटलं होतं, दाविदाला सांगितलं होतं. आणि दाविदाने तशा प्रकारे हे मंदिर बांधण्यासाठी आपल्या मुलाला सांगितलं की आपल्याला देवपणे हे असं सांगितलंय. म्हणजे मंदिर सुरुवातीला परमेश्वराने कोणाला सांगितले? दाविदाला. आणि दाविदाच्या त्या कालावधीमध्ये मंदिर बांधण्यात आलं. शलोमोनाने मंदिर बांधलं. आणि शलोमोनाने मंदिर बांधलं तर हे बांधल्यानंतर ख्रिस्तपूर्व 587 मध्ये बाबेलोनचा राजा म्हणजे बाबेलोनने लोकांनी, बाबेलचा राजा नबुकदनेस्सर, त्या बाबेलोन लोकांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले, नष्ट केलं. तेव्हा त्याच्या इच्छेप्रमाणेच हे झालं होतं. परंतु आता हे सर्व नष्ट केल्यानंतर अनेक गोष्टी त्याच्यातून हे झाल्या. आणि मग हे वचन आहे की कशा प्रकारे प्रभू परमेश्वर म्हणतो की ते मंदिर उद्ध्वस्त झालेलं आहे, मंदिर पडलेलं आहे आणि मंदिर पुन्हा बांधायचं आहे. तेव्हा ह्या मंदिराच्या बद्दल जसं हे मंदिर बांधायचं आहे तर देवबापाने कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या राजांना प्रेरणा दिली, जे म्हणजे प्रभूमध्ये नव्हते, विश्वासात नव्हते, त्यांना देखील देवबाप सांगतो की मंदिर बांधा. आता आम्ही पाहतो शलोमोनाने जर हे मंदिर बांधलं होतं तर त्याच्या प्रकारे कशा प्रकारे त्याची उंची होती, त्याचं लांबी होती, त्याची रुंदी होती, त्याची कशा प्रकारे, हे सर्व गोष्टी पहिले राजे 6व्या अध्याय 2ऱ्या वचनामध्ये आहे की शलोमोनाने परमेश्वराचे जे मंदिर बांधले होते त्याची लांबी 60 हात, रुंदी 20 हात व उंची 30 हात होती. आणि आता हे मंदिर कसं होतं, आतून काय होतं? पहिले राजे 6वा अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये वाचा. 6वा अध्याय पहिले राजे. शलोमोनाने मंदिर आतून शुद्ध सोन्याने मढविले व परमपवित्र स्थानास त्याने सोन्याच्या साखळ्या आडव्या लाविल्या व ते परमपवित्र स्थानही सोन्याने मढविले. त्याने सर्व मंदिर सोन्याने मढवून मंदिराचे काम समाप्त केले. तसेच त्याने पवित्र स्थानास लागून असलेले वेदी सगळी सोन्याची मढविली. इतकं सुंदर त्याने ते मंदिर बांधलं होतं. आतून सर्व सोन्याने मढवून काढलं होतं. आणि त्या ठिकाणी देवबापाची इच्छा होती की ते मंदिर असावं. आणि मग हे सुंदर सुंदर सोन्याने मढवलेलं मंदिर, देवबापाला धन्यवाद असो, ते देवाची इच्छेप्रमाणे होतं. आणि हाच दावीद लिहितो की प्रभू परमेश्वरा, तू हाताने बनलेल्या मंदिरात वास करणं होईल का तुझं? तर जे आम्ही सुंदर बांधलं आहे, तू सर्व विश्वात महात नाहीस, सर्व जगात तू महात नाहीस, परंतु हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये तुझा कशा प्रकारे वास होईल, ते अशा प्रकारे की तिथं तुझं कसं काय वास होईल, जे तू जो सर्व विश्वाचा निर्माण करता येतं छोट्याच्या संकुचित ठिकाणी तू कसा राहू शकतोस. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. आणि त्याला ते जे आहे आम्ही पाहतो ते त्याचं योग्य होतं, त्याची प्रार्थना आणि त्याचे हे. तेव्हा देवाची स्तुती असो. आम्ही पाहतो पुढे जर पाहिलं की आम्ही जर पाहिलं तर पहिले राजे 8वा अध्याय 27 वचन कोणीतरी वाचा. हो 8:27. देव या भूतलावर खरोखर वास करील काय? हो. आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे का नाही? तर हे मंदिर मी बांधिले आहे, यात तो कसा व्हावा? हो, देव खरोखर वास करील का या भूतलावर? जे मी हाताने बांधलेलं आहे त्याच्यामध्ये देव बाप कसं काय राहील? छोट्याशा याच्यामध्ये कसं आहे ते मंदिर असो? या भूतलावर त्याचं वास होणे नाही, इतकं सर्वस्व त्याने सारं काही बनवले आणि तो हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये कसा वास करेल? तर हे मंदिर जे आहे असं त्याला ह्या देवबापाच्या पहिले राजे 8वा अध्याय 27 मध्ये देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडल यात तुझा वास किंवा तुझा वास होणे नाही, समावेश होणे नाही. तर हे मंदिर मी जे बांधलेलं आहे, मग ते सोन्याचं असो, साधं दगडाचं असो, साधं सिंपल कशाचंही असो, त्यामध्ये तू कसा राहशील? आणि म्हणून हे मंदिर जे आहे आम्ही पाहतो
आम्ही पाहतो की ह्या मंदिराला दुसरे राजे याचा 25वा अध्याय 9व्या वचनामध्ये त्या मंदिराचं सर्व प्रकारचं राजवाडा जाळून टाकलेला आहे आणि सर्व उद्ध्वस्त केलेले आहे त्या लोकांनी बाबिलाच्या तिथे लिहिलेले आहे. दुसरे राजे याच्या 25वा अध्याय 9व्या वचनामध्ये, दुसरे इतिहास 29वा अध्याय आणि 5वं वचन. आता आपण पाहूया की मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी दुसरे राजेचं 25वा अध्याय 9व्या वचनामध्ये मंदिर जे आहे, दुसरे राजे 25:9 मध्ये मंदिर जाळून टाकण्यात आलेलं आहे. तिथे आम्ही पाहत आहोत. परंतु दुसरे राजे जसं मंदिर जाळून टाकण्यात आलं, मंदिर ख्रिस्तपूर्व 587 मध्ये आणि बाबिलोनाच्या लोकांनी हे मंदिर नष्ट केलेलं आहे. आणि प्रियजनो, हे नष्ट असं झालं की देवापाने ते सांगितलं होतं. ख्रिस्तपूर्व अगोदर हे झालं होतं की या मंदिरामध्ये दगडावर दगड राहणार नाही अशी वेळ येणार आहे, हे पाडून टाकण्यात येणार आहे. आणि तसंच झालं. नंतर आम्ही पाहतो ते मंदिर जे डागडोजी केली होती परत बांधलं होतं दुसऱ्यांदा, तर त्या मंदिराचे देखील सर्व प्रकारचं ते मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं, ते मोडून टाकण्यात आलं. तो मग लोक असं म्हणत होते की हा जो आहे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हा मंदिर जो आहे, या मंदिराला तो असं कसं काय म्हणतो हे मंदिर पटकन हे मोडून टाकण्यात येणार आहे. तर तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या मंदिराबद्दल बोलत होता की जसं की त्याचं शरीर हे देवाचं मंदिर होतं, म्हणजे हे. आणि हे 3 दिवस तो परत तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान जसं झालं त्याच्या शरीराचं, तसा तो संदर्भ होता की तो हे मंदिर मी मोडून टाकणार आहे आणि परत हे मंदिर एका याच्यामध्ये उभा करून दाखवतं 3 दिवसात. स्वतःच्या शरीराबद्दल येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं, ते मंदिर म्हणजे होतं ते जे काही मोडण्यात आलं, तोडण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी परत परमेश्वर पुनरुत्थित झाला, म्हणजे ते मंदिर पुन्हा उठलं गौरवाने. आमेन. असा तो शास्त्र होता. लोक हसत होते की कसं काय म्हणतो हा की असं मंदिर ते परत बांधण्यात येईल, परत 3 दिवसात हे मंदिर परत मोडून मी परत बांधेल. आणि म्हणून ह्या गोष्टी आम्ही पाहतो. असं हे यूहन्नाच्या शुभवर्तमानामध्ये आहे ते 2:9 मध्ये, हे तुम्ही मंदिर जे बांधलेलं आहे, कोणीतरी वाचा यूहन्नाच्या शुभवर्तमान प्लीज, 2रा अध्याय आणि 19 वचन. यूहन्ना 2:19. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्या ठिकाणी हे मंदिर तुम्ही बांधले आहे खरे. वाचा. मिळालं का? येशूने त्यांना उत्तर दिले, हो, तुम्ही हे मंदिर मोडून टाका. तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारेन. 3 दिवसात मी उभारेन. आणि लोक काय म्हणाले मग परत पुढे काय पाहायला मिळते? यावरून यहुदी म्हणाले, हे मंदिर बांधावयास 46 वर्षे लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. अजून म्हणून तो असे म्हणत असे, हे तो मेलेल्यातून उठवल्यावर त्यांच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. तर खरंच त्यांना म्हटलं की अरे त्या मंदिराबद्दल बोलत होता, येशू ख्रिस्त मरणानंतर उठला, तो शरीराबद्दल बोलत होता, त्या मंदिराबद्दल त्या 3 दिवसात मी उभा राहणार, खरी गोष्ट आहे ही. मग त्यांना त्या गोष्टी उमगल्या. प्रियजनो हो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे शरीर आहे, देवबापाने म्हटलं की हे 3 दिवसात मी उभा राहील, तर त्याच्या तारणाऱ्या प्रभू येशूचं शरीर आणि त्याने जे संदर्भ स्वतःला लावला त्या मंदिराचा, आणि तोच संदर्भ नवीन करारामध्ये लावलेला आहे. तेच गोष्ट नवीन करारामध्ये आहे की तुम्ही देवाचं मंदिर आहात. जसं प्रभू मंदिर होता, त्याचं शरीर त्याने ते 3 दिवसात उभारून दाखवलं, पुनरुत्थित झाला, तो उठला, तो तसं आपण देवाचं मंदिर आहोत. तुम्ही आणि मी, आपण सर्वजण. फार महत्त्वाचं आहे की तुम्ही आणि मी कुणाचं मंदिर आहोत? परमेश्वराचं. आणि हे मंदिर जे सुरुवातीला आपण वाचलं, मंदिर हे कशाचं ठिकाण आहे? मंदिराला उपासना होते, मंदिरामध्ये देवाचं स्तवन होते, मंदिर हे चकचकीत आणि चांगलं पाहिजे, स्वच्छ निर्मळ पाहिजे. तेच तुमचे आणि माझं अंतकरण, हे हृदय आणि हे मन हेच मंदिर आहे, हे शरीर हे मंदिर आहे.
हे तुमचं हृदय, माझं हृदय देवाचं मंदिर आहे. अंतःकरण हे देवाचं मंदिर आहे. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. कारण त्यामध्ये देवाचा आत्मा राहतो, वस्ती करतोय. तुम्हाला माहित नाही का? असं करिंथकराच्या पत्रामध्ये आपण वाचणार आहोत. 1 कोरिंथीस 3:16. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? हो, आमेन. 3:16 1 कोरिंथ, की तुम्ही देवाचं मंदिर आहात. आता प्रभू म्हणतो की जसं की तुम्हीच देवाचं मंदिर आहात, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. आणि या मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी एकत्र येत होते. मंदिरामध्ये धन्यवाद देण्यासाठी लोक एकत्र येत होते. देवाला थँक्यू म्हणण्यासाठी. ते काही वाईट नाही आहे, ते काही वाईट नव्हतं. मंदिर देवाला भेटण्याचं पण ठिकाण आहे. परंतु प्रियजन हो, मंदिरापेक्षा श्रेष्ठ हा तारणारा प्रभू येशू होता आणि आहे. मंदिर म्हणजे हाताने बांधलेलं आहे. ते मोडून टाकण्यात आलं, ते परतही मोडलं, ते बांधलं. आम्ही पाहिलं सुरुवातीला जे देवबापाला धन्यवाद असो, शलोमोनाने बांधलेलं मंदिर मोडण्यात आलं. परंतु हे मंदिर अनेक वेळेला हे मोडण्यात येणार आहे. पण हे असं मंदिर आहे, तुमचं शरीर जे पवित्र आहे, ज्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो आणि तेच तुमचं मंदिर आहे, तेच तुम्ही आहात. आणि म्हणून ह्या जगातल्या मंदिराकडे जास्त आम्ही पाहू नये. जास्त म्हणजे फार मोठं मंदिर आहे, इथं देवबाप असे म्हणजे खूप वर्षाचं आहे आणि इथं फार सुंदर आहे, ते पाहण्यासाठी तेवढ्या गोष्टीसाठी ठीक आहे. परंतु त्या मंदिरापेक्षाही श्रेष्ठ कुणीतरी होता, तो आहे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, असं बायबलमध्ये पवित्र शास्त्र सांगतं. आणि मंदिरापेक्षा थोडं मत्ताई पुरुषवर्तमान कोणीतरी वाचा 12वा अध्याय 6वं वचन, ज्यांना भेटलं त्यांना, की या मंदिरापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे. 12:6. तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. हो, मंदिरापेक्षा थोर कोणीतरी इथे आणि तो आहे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पवित्र आत्मा. तो आहे देव प्रभू येशू. मंदिरापेक्षा थोर. त्याने मंदिर बांधून दाखवलं 3 दिवसामध्ये. तुम्ही मोडून टाका, मी बांधून दाखवलं. आणि त्याने तो पुनरुत्थित झालेला आहे. तो पुनरुत्थित देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरणानंतर 3ऱ्या दिवशी उठला, हे सत्य आहे, हे खरं आहे. आणि आज ते देवबापाचा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जे लिहिलेले आहे संत पौलाने करिंथकराच्या 3ऱ्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये, की तुम्ही आता जे आपण वाचलं की तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतोय. तुम्हाला माहित नाही का? आपल्याला माहित नाही का? तुम्हाला ठाऊक नाही का? तुम्ही देवाचं मंदिर आहे. आणि म्हणून जर देवाचं मंदिर मी आहे, तर मी किती विशेष करून स्वतःला त्याच्यासाठी निर्मळ ठेवलं पाहिजे, अंतःकरणाने, चांगल्या मनाने, शुद्धतेने, है ना. आमच्यामध्ये जर तो राहतो, तर आमच्यामध्ये ज्या शरीरामध्ये ज्या गोष्टी असतात, घाणेरड्या गोष्टी, वाईट विचार, वाईट सवयी, ह्या सर्व विषय म्हणजे दारूबाजी, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, रंगीतपणा, पाप, अशा प्रकारे अशुद्धता, शिवीगाळ, सर्व प्रकारच्या सर्व घाणेरड्या गोष्टी, एवन मूर्तीपूजा, म्हणजे ज्याला काही अर्थ नाही, हाताने बनवलेले स्वतःच्या, आणि मग त्याच्यामध्ये देव वस्ती करतो, हे चुकीच्या गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टी ज्या मंदिरामधून होतात, त्या प्रभू म्हणतो त्या तुम्ही होऊ देऊ नका, त्या करू नका. कारण मी परमेश्वर आहे आणि मी हाताने बांधलेल्या मंदिरात वास करत नाही, तिथे नाही मी. मग तुम्ही म्हणता हे मंदिर जे बांधलेले आहेत, ते चर्चेस आहेत, ते कशासाठी आहे? तर हे प्रियजनो, हे चर्च जे आहे किंवा मंदिर जे आहे किंवा हे जे आहे चर्चेस वगैरे, हे मंदिरं जे आहे, हे देवाला थँक्यू म्हणण्यासाठी, देवाला धन्यवाद देण्यासाठी, सर्वांनी एकत्र येऊन त्याला धन्यवाद देण्यासाठी. पण ॲक्च्युली तो तिथंच असतो असं नाही. याचा अर्थ असा नाही की ते बांधू नये. तो तिथेच आहे असं नाही. तो सर्वत्र आहे, तो सर्व ठिकाणी आहे, तो सर्वज्ञ आहे, तो सर्वव्यापी आहे. हो, तसं आहे. 139 स्तोत्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर मी आकाशाच्या पलीकडे गेलो, तिथे तो आहे. माझ्या भोवतीचा प्रकाश अंधार हो असं मी म्हटलं तरी अंधार देखील तुझ्यापासून काही लपवित नाही. स्तोत्रसंहिता 139 तिथे आहे ते. आणि मी समुद्राच्या खोल कप्प्यात गेलो तरी तू तिथे आहे. म्हणजे देव सर्व ठिकाणी आहे. मग तो संकोचित ठिकाणी देव राहत नाही.
परमेश्वर दे संकोचित ठिकाणी, देवा तू इथं थांब जरा, मी इथं जरा हे करतो आणि जरा मी इकडून तिकडून येतो, तू इथंच थांब बरं का, असं तसं कसं राहील तो? अहो आता जे बायबलमध्ये आपण वाचलं की ह्या नभमंडळामध्ये त्याचा प्रवेश होणे नाही, म्हणजे इतका महान आहे तो, त्याने सर्वस्व बनवलंय आणि मनुष्य हा त्याला संकोचित ठिकाणी ठेवून आणि त्याला म्हणतो तू इथं थांब, मला जरा फार काम आहे, मी जरा इकडून तिकडून जरा कसं थांबेल तो? हे किती अज्ञानपणा आहे, हे किती भोळेपणा आहे, किती अडाणीपणा आहे. अनेक लोक ज्या चुकीच्या गोष्टी करतात आणि देवाला तेवढ्या संकोचित ठिकाणी ठेवतात आणि म्हणतात तू इथंच थांबलं पाहिजे, आम्हाला जरा भरपूर काम येतं, आम्हाला दिवसभर काम करून येतो, मग नंतर आम्ही थोडंसं तुझं काहीतरी करू. तर प्रियजनो मला हे म्हणायचं आहे की तो संकोचित ठिकाणी राहत नाही. आणि प्रियजनो तुम्ही मंदिर आहात, तुमच्यामध्ये तो राहतो, तो त्याच्या पवित्र जनामध्ये राहतो, ज्याने त्याला स्वीकारलंय, ज्याने ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आपलं पाप धुतलेलं आहे, ज्याने विश्वास ठेवलाय, त्याला स्वीकारलेला आहे, ज्याने त्याला स्वीकारलंय त्याच्यामध्ये तो आहे. हो, ज्याने म्हटलं प्रभू तू माझ्यामध्ये ये, प्रभू तू माझ्यामध्ये राहा, एक्झॅक्टली तो त्यांच्यामध्ये आहे. आमेन. हा, तो तुमच्यामध्ये आहे जर तुम्ही तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे. आणि म्हणून तुम्ही देवाचं मंदिर आहात, तुम्हीच देवाचं मंदिर आहात. हाताने बनलेल्या मंदिरामध्ये तो राहत नाही आणि त्याला ते आवडतही नाही राहण्यासाठी. आणि मग कशासाठी हे मंदिर? तर आम्हाला देवाला म्हणजे वचन सांगण्यासाठी, एकत्र येण्यासाठी, देवाला धन्यवाद देण्यासाठी. परंतु तो तिथेच आहे असं नाहीये, तिथेच देव प्रार्थना ऐकतो असंही नाहीये, मंदिरामध्येच प्रार्थना ऐकली जाते असं नाहीये. तुम्ही घरातही प्रार्थना करू शकता, टेरेसवर जाऊ शकता, तुम्ही कुठेही गेला तरी तो तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून त्याला मंदिराचीच गरज आहे असं नाहीये. पण त्याही पेक्षा तुम्ही स्वतः देवाचं मंदिर आहात आणि देव तुमच्यामध्ये राहतो. आणि म्हणून मंदिरापेक्षा तुम्ही महत्वाचे आहात. तुमच्या मंदिराचा नाश होऊ देऊ नका, आपल्या या मंदिराचा नाश करू घेऊ नका. ते मंदिर तर हाताने बांधले, ते तर कधी पाडता येईल. पण हे जे मंदिर आहे ना बंधू भगिनींनो, हे मंदिर असं आहे की जे देवाने दिलंय, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये दिलाय, त्याचा नाश होऊ देऊ नका. नाश कशाने होतो? चुकीच्या गोष्टीकडे विश्वास ठेवल्याने, चुकीच्या गोष्टी केल्याने, सर्व प्रकारच्या देवाच्या विरोधात वाईट गोष्टी केल्याने. नाश कशाने होतो? सर्व प्रकारच्या दारू, वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, वाईट संगत, वाईट गोष्टी, आणि त्याने देखील शरीराचा नाश करतो. आणि म्हणून जो कोणी स्वतःच्या शरीराचा नाश करेल त्याचा देव नाश करेल. कारण हे मंदिर देवाने दिलेलं आहे, त्याचा नाश करू नका. ते सांभाळा, मरेपर्यंत ते सांभाळा स्वतःला. आणि जो व्यसनाच्या अधीन आहे त्याने पश्चाताप करावा, देवाला क्षमा मागावी आणि देवाकडे वळावा. देव क्षमा करणार आहे, त्याला पण उपाय आहे. जर मंदिराचा आपण नाश करत आहोत, आज अनेक लोक पहा मंदिराचा नाश करत आहेत, त्यांना देवाचं काही पडलं नाही. मजा आजा करायची, खूप दारू प्यायची, इकडं तिकडं लोळायचं. कशाचं मंदिर आहे? त्यांनी मंदिर नाही, त्यांनी ती सर घाण करून ठेवली. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलंय की जे माझं मंदिर आहे तुम्ही लुटाराची गुहा करून ठेवली, चला काढा, हे बाहेर काढा. सर्व त्याने चौरंग पालथे केले, साऱ्या लोकांना हाकलून लावलं. हे माझं बापाचं मंदिर आहे, जे यरुशलेम मधले होतं. ते तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने ते म्हटलं तुम्ही हा लुटारूची गुहा केली, इथं बाजार भरवलाय तुम्ही. अशाच प्रकारे या मंदिराचं आम्ही काय केलेलं आहे, आमच्या मंदिरामध्ये देखील अशा प्रकारे वेगळ्या गोष्टीने बाजार भरवलाय. आणि जिथे देवाला यायचं असतं, राहायचं असतं, या मंदिरामध्ये प्रभू राहतो ना, तर हेच मंदिर अशा अमंगळ गोष्टीने आम्ही भरवलंय. तो कसा राहील? म्हणून त्या आध्यात्मिकरित्या आम्हाला या घाणेरड्या गोष्टी बाहेर काढायच्या, ज्या हृदयात असतात. वेगवेगळ्या प्रकारचं पाप, व्यभिचार, सर्व प्रकारच्या लोक, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी, खोटारडेपणा, सैतानाच्या गोष्टी, व्यसनं, हे या मंदिरातून बाहेर काढायचे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने आपला ते सोका घेतला आणि सर्वांना बाहेर काढला की निघा, माझं मंदिर, माझ्या पित्याचं मंदिर आहे. आणि तुम्ही हे लुटारूची गुहा केली. अशा प्रकारे इर्मायाच्या पुस्तकामध्ये देखील आहे. इर्मायाचं पुस्तक याचं 7वा अध्याय 11 वचन. त्या ठिकाणी लुटारूची गुहा हे मंदिर झालेलं आहे असं लिहिलंय पहा. इर्मायाचं पुस्तक 7वा अध्याय 11 वचन. माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूंची गुहा झाली आहे. हो, तुमच्या दृष्टीने लुटारूची गुहा झाली.
जे देवाने तुम्हाला म्हटले तुम्ही देवाचं मंदिर आहात, तुम्ही लुटाची गुहा करून ठेवले, मन मानेल तशा प्रकारे तुम्ही वागत आहात. अजून पुढे पहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे असे परमेश्वर म्हणतो. आमेन. हे माझ्या लक्षात आलंय, हे माझ्या लक्षात येऊन चुकलंय असे प्रभू परमेश्वर म्हणतो की लुटाची गुहा करून ठेवले. यिर्मयाच्या पुस्तकामध्ये पहा. आता नवीन करारामध्ये देखील आहे, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने ते बाहेर काढले सर्व काही. आणि म्हणून हे मंदिर जे आहे याला जपायचंय तुम्हाला आणि मला. जो कोणी या मंदिराचा नाश करेल देव त्याचा नाश करेल. आज पहा, लोक मंदिराचा नाश करतात म्हणजे व्यसनामुळे नाश होतो, त्याचे लिव्हर खराब होतात, त्याच्या किडन्या जातात, त्याला अजूनही त्याचं दारूमुळं अल्कोहोलमुळं काय काय होते. हां, आणि तो जो त्याला जे देवाने जे आयुष्य दिले त्या अर्ध्यातच त्याचं हे होते आणि त्याने स्वतःने तो ओढून घेतोय संकट. आणि मंदिर त्याने स्वतःला ओढून घेतल्यामुळं संकट या गोष्टी स्वतःला आणि त्या नाशाप्रत त्याने स्वतःला टाकले आणि म्हणून तो स्वतःचा नाश करून घेतो. आणि म्हणून प्रभू म्हणतो की सतर्क व्हा, या वाईट व्यसनातून बाहेर या, पश्चाताप करा आणि देवाला आपलं हृदय द्या. आपल्या मंदिरामध्ये त्याला बोलवा की प्रभू या मंदिराला तू बापा हे कर, मला ताळ्यावर आण, तू माझं हे शरीरच देवा तुझं मंदिर आहे, माझ्या शरीराचं ताबा घे, माझ्या शरीरामध्ये येऊन राहा. हे मंदिर आहे तर मी तुला स्वीकार माझ्यामध्ये. आणि तो तुम्ही देवाचं मंदिर आहे ते तुम्ही स्वतःला क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण ख्रिस्ताने पवित्र रक्त सांडवले आपल्या पापासाठी आणि त्याच्या पवित्र रक्ताने आपण शुद्ध झालेलो आहोत. आणि तुम्ही आणि मी शुद्ध आहोत आता जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, जर पश्चाताप केलेला आहे. आणि हे मंदिर त्याचं आहे. आपण स्वतःचे मालक नाही तर देव या मंदिराचा मालक आहे. म्हणून आपण या मंदिराचा नाश करून घेऊ नये. कोणीच आज अनेक लोक आत्महत्या करतात, त्यांना माहीत नाही, आज वाईट गोष्टी करतात आणि ते स्वतःचा नाश करतात. कारण आत्महत्या करणं हे पाप आहे, हे देखील पाप आहे. देव त्याला जवळ घेत नाही. कारण कारण तसं देवाची, कारण तुम्ही मंदिर आहात आणि तुम्ही स्वतःचा नाश का करून घेता. तुम्ही करू नका नाश करून घेऊ नका. आणि अशा प्रकारे आपल्याला हे तात्पुरतं दिलंय. हे तितक्यापुरतं आहोत आपण 100 वर्ष 70 75 90 या मंदिरामध्ये, या शरीररूपी मंदिरामध्ये. त्याच्यानंतर जसं देव आपल्याला घेऊन जाईल तसं आपण देवाकडे जाऊ आणि देव आपल्याला तिथे अनंतकालिक जीवनामध्ये आपल्याला तिथं ठेवणार आहे स्वर्गामध्ये. म्हणून या मंदिराचा नाश करण्याचा अधिकार आपल्याला नाही. कोणी काही म्हणेल, कोणी कसं राहील, कसं मरेल, कोणी म्हणेल मला मरायचं. तर प्रियजनो, जर तुम्ही स्वतः आताने मरायचा प्रयत्न कराल तर देव बाप त्याला जवळ घेत नाही. कारण आत्महत्या करणारा स्वर्गात जात नाही, त्याला देव जवळ घेत नाही. म्हणून ही गोष्ट खरी आहे. म्हणून आत्महत्या करू नका. ते मंदिर आहे तुमचं, तुम्ही स्वतःला सांभाळा, ताळ्यावर या. आणि आत्महत्या हे कुठल्या प्रकारचं हे नाही आहे, कोणत्या गोष्टीवर एक उपाय नाही आहे. उपाय अनेक आहेत. प्रार्थना करा, तुमचं सर्व ओझं त्याच्यावर टाका. देव तुमची काळजी घेईल, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. का लोक करतायत तसं? कारण त्यांना ते समजत नाही. आणि म्हणून प्रियजनो, आणि फार महत्त्वाचं आहे की हे तुमचं शरीर मंदिर आहे, त्याला देवाच्या हातात द्या. चांगलं राहा, चांगलं जीवन जगा. देव आहे ना सर्व काळजी घेणारा आणि तुम्हाला कृपा देणारा. हो, कारण तो देव आहे, त्याच्यावर विश्वास ठेव. आणि म्हणून देव जो आहे आम्ही पाहतो, जो कुठे राहत असेल तर तो हृदयात राहतो. आमेन. कारण तुमचं आणि माझं हृदय हे देवाचं मंदिर आहे. आता मला एक प्रश्न म्हणजे आपल्याला पडतो की बाबा स्वर्गामध्ये मंदिर आहे का? तर प्रियजनो, स्वर्गामध्ये मात्र मंदिर नाही. आणि स्वर्गामध्ये काय आहे तर आम्ही पाहतो प्रकटीकरणाचं पुस्तक 21 अध्याय 22 वचन. यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही. हा, तिथे स्वर्गामध्ये त्या ठिकाणी म्हणजे योहान म्हणतो, संत योहान. तर प्रभूने जे पात्म नावाच्या बेटावर त्याला प्रकटीकरण दिलं होतं, त्यामध्ये तर त्याने पाहिलं की मंदिर मात्र मला पाहण्यात आलं नाही. तिथे मंदिर नाहीये. आणि तिथे काय आहे? कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा, देव आणि कोकरा हेच तिचे मंदिर होते. हेच तिचे मंदिर होते. तिथे तो स्वतः प्रकाश आहे, तोच तिथे मंदिर. आणि ही एक आनंदाची गोष्ट आहे की तिथे मंदिर नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूच तो तिथे मंदिर आहे. देव आणि कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रियजनो, तुम्ही देवाचं मंदिर आहात. देवाच्या मंदिराचा नाश करून घेऊ नका. मंदिराचा जर नाश कराल तर स्वतःचा तुम्ही नाश करत आहात.
कारण या मंदिरामध्ये देवाची इच्छा आहे की त्या मंदिरात तुम्ही देवाला बोलवा, मंदिरात देवाला घ्या, मंदिरामध्ये देवाला पहिलं स्थान द्या. मंदिरातल्या अमंगळ गोष्टी, मंदिरातल्या अपवित्र गोष्टी तुम्ही घालवून द्या. पश्चाताप करा, देवाकडे वळा. देवबापा माझ्या हृदयात ये. माझं हे मंदिर, जर शरीर माझं मंदिर आहे तर या मंदिराची मला काळजी घेतली पाहिजे. आणि मला असं सहाय्य कर की असं खरं अंतःकरण दे की मी पश्चाताप, मला हृदय दे चांगलं, पश्चाताप करून मी माझं हृदय तुला देतो, माझं अंतःकरण तुला देतो. तुझ्या पवित्र रक्ताने मला धू, जे तू पवित्र रक्त सांडवलंस माझ्या पापासाठी. या मंदिरामध्ये ये आणि या मंदिरामध्ये राहा. तुझ्याच पवित्र रक्ताने मला धू. तर त्यासाठीच ते रक्त सांडवले की आमचे सर्व पाप त्या रक्तात धुतल्या गेले. आणि म्हणून आता कुठल्याच प्रकारच्या अर्पणाची गरज नाही जे देवाला आवडतं, किंवा कोंबड्याचं, बकरूचं, आणखीन कशाचं देवाला ती गरज नाही आता. त्याची आणखीन काहीतरी घेऊन देवाला यायचं त्याची गरज नाही आता. आता गरज ही एकच आहे, कारण त्याला भूकही लागत नाही, त्याला तहानही लागत नाही देवाला. आपल्याला जर घ्यायचं असेल, खायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण देवाला अर्पण म्हणून जर तुम्हाला आनंद द्यायचा आहे, किंवा तर तुम्हाला जर आणायचं आहे काही त्याच्या मंदिरामध्ये, तर आपलं हृदय द्या, आपलं अंतःकरण द्या. कारण ते देवाचं आहे, ते देवाने तुम्हाला दिलंय. एक काही तात्पुरतं दिले, तो परत घेणार आहे. मग तात्पुरचं जरी दिलं आहे 70, 90, 95 वर्षाचा विषय, तर ही मंदिरामध्ये तो आपल्याला ठेवलाय त्याने, त्याचा आत्मा आपल्यामध्ये, हे देवाचा आत्मा आहे. तेव्हा त्या मंदिराची तुम्ही सुशोभित करा, ते चांगलं ठेवा. आणि देव त्या ठिकाणी वास करतो. देवाला ये जावं होऊ द्या त्या मंदिरामध्ये की प्रभू तू ये आणि तू इथे राहा. तर तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. आणि मंदिरात तर त्या हाताने बांधलेल्या राहतच नाही, तर हाताने बनवलेल्या कशामध्येच तो राहत नाही. वस्तूमध्ये नाहीये, पुतळ्यामध्ये नाहीये, कोणत्या ठिकाणी संकोचित ठिकाणी. देवाला आवडत नाही. देवाला कधी कोणी पाहिलं नाही तर बनवण्याचा प्रश्नच येत नाही. प्रियजन हो, तो तुमच्या हृदयात राहतो. तो सर्व ठिकाणी आहे. त्याला हाक मारा, निर्माण कर, त्याला हाक मारा, निर्मितीला हाक मारू नका. निर्माण करता तो तुमच्यावर प्रेम करतो. निर्माण करता तो तुमच्या, आज आठवण करू इच्छिते, सर्वांची आठवण आहे त्याला. सर्वांना म्हणतो अहो कष्टी आणि भारतंत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, तुम्ही सर्व माझ्याकडे या. आणि मग प्रियजन हो, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन, मी तुम्हाला आनंद देईन, मी तुमचं सर्व दुःख घेऊ इच्छितो. त्याला माहित आहे सर्व दुःख. तुम्ही म्हणाल देवाला माहित नाही का आपलं दुःख? त्याला सर्व माहित आहे. पण त्याला सांगा त्याच्या खऱ्या मार्गात या. सत्य मार्ग, सत्य जीवन आहे तो. त्याच्यावर विश्वास ठेवा. जे मंदिर तो आहे स्वतः, ज्याने 3 दिवसात ते मंदिर बांधून दाखवलं, उठून दाखवलं, करून दाखवलं. प्रेज लॉर्ड. आणि तो खरं मंदिर आहे. आणि स्वर्गामध्ये तोच आहे, यहोवा देव कोपरा, ते मंदिर आहे तिथे. हालेलुया. प्रियजनो, या मंदिराला, आपल्या स्वतःच्या मंदिरामध्ये, म्हणजे या मंदिराला तुम्ही देवाला म्हणा की माझ्या मंदिरात इथे ये. कारण पहा, तो दार ठोकीत आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 20 वचन की दाराशी उभा आहे परमेश्वराने, दार ठोकीत आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो म्हणतो मला आतमध्ये जर घ्याल तुम्ही तर मी येईल आणि तुमच्यामध्ये वस्ती करेल. मला तुम्ही आतून कडी लावली, मी बाहेर आहे, तुम्ही, तो दार ठोकीत आहे, तो दार ठोकीत आहे. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की दार उघडा, म्हणजे मी तुमच्या हृदयात येईल, मला तुमच्यासोबत जेवायचंय, तुमच्यासोबत सहभागिता करायची, मला तुमच्या घरात यायचंय, मला तुमच्या हृदयात यायचंय. हेच मंदिर आहे, तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. त्याला तुम्ही बोलवा की प्रभू त्याच्यासाठी द्वार उघडा आणि आतमध्ये घ्या. कारण देव हाताने बांधलेला आहे, त्याच्यात राहत नाहीये, संकोचित ठिकाणी राहत नाही, चिखला मातीत राहत नाहीये, दगडा धोंड्यात राहत नाही. प्रियजन हो, तर तुम्ही त्याला आपल्या हृदयात बोलवा. तो तुमच्या जवळ आहे. त्याला तुम्ही डोळे झाकून कुठेही कसंही हाका मारू शकता. त्याला मंदिरच पाहिजे असं बिलकुल नाही. म्हणून तुम्हीच देवाचं मंदिर आहात. आणि जर तो इथे राहतो तर इथं बोलवायला काय हरकत आहे त्याला की देवा तू माझ्या हृदयात येऊन राहा, देवा माझ्या आतापर्यंत झाल्या सर्व चुकांची क्षमा कर आणि तू ये. ते म्हणतो मी येऊ इच्छितो, तुझं मंदिर हे माझं आहे, ते मी तुला दिलंय, त्याच्यामध्ये मला यायचंय, तू मला बोलव मला. प्लीज ते वचन वाचता का कोणीतरी? तेवढंच एक वचन वाचूया. प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय आणि 20 वचन. प्रगटी 3:20. हो, ते शेवटचं एवढं वचन वाचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो मंदिर, तो वाट पाहतो कधी उघडाल तुम्ही. प्रगटी 3:20.
पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. दाराशी उभा आहे बाहेर आणि दार ठोकत आहे बाहेरून. जरी कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आत जाईन. माझी वाणी ऐका, उघडा दार प्लीज. ठक 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 ठक. आणि जर माझी कोणीतरी वाणी ऐकल आणि ते वाजलेलं माझं वाजवतोय, मला आतमध्ये यायचंय, जर कोणी माझी वाणी ऐकेल आणि दार उघडेल व त्याच्या बरोबर जेवेन आणि तो माझ्या बरोबर जेवेन. मला त्याच्या बरोबर मला जेवायचंय. जसं जकयाच्या घरी गेला ते बाप स्वतःहून, तसं प्रभू परमेश्वराला धन्यवाद की तो येऊ इच्छितो आणि जेवू इच्छितो, म्हणजे सहभागिता. प्रियजनो, या तारणाऱ्या प्रभूचा त्याला हृदयात घ्या, त्याचा अनुभव घ्या की तो किती चांगला आहे. गरज आहे त्याला हाक मारण्याची, पश्चाताप करण्याची, त्याला ओळखण्याची गरज आहे. त्याला ओळखण्याची गरज. तो कसा आहे तो त्याला ओळखा, त्याच्यावर भाव ठेवा. तो प्रियजनो, तो खरा तारणार आहे, वाचवणार आहे, सोडवणार आहे, मार्ग आहे, तो सत्य आहे, खरा आहे, जीवनाचं मार्ग, तो मेंढपाळ आहे, तो स्वर्गाचं दार आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये, की तो द्वार आहे स्वर्गात जाण्याचं. दुसरं कोणतं द्वार नाही. चुकीच्या द्वाराने कशावर विश्वास ठेवू नका. चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आणि चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवणार तर देव तर प्राप्त होणारच नाही. पण आम्ही उगाचच व्यर्थतेच्या मागे लागला आहोत. व्यर्थतेच्या मागे लागू नका. जो उद्धार करता आहे, त्याने प्राण दिला, जो कुवारीपासून त्याच्यावर विश्वास ठेवा. जो देवाचा कोकरा आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. तो मरण पावला त्याच्यावर विश्वास ठेवा. आमेन. आणि जो म्हणतो तुम्ही मंदिर आहात, तुम्हाला हे मंदिर दिलंय, तर त्याच्यामध्ये तुमचा देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो आणि म्हणून तुम्ही देवाचं मंदिर आहात. या अनेक लोकांनी या मंदिराला बरबटून टाकले, घाण करून टाकले. तर आज त्याला पश्चाताप करायची गरज आहे की देवा माझ्या हृदयात ये. आणि म्हणून योग्य प्रभू परमेश्वर, योग्य तारणारा देव आणि तारणारा वाचवणारा प्रभू, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा आणि आपलं हृदय त्याच्यासाठी मोकळं करावं आणि त्याला बोलावं की या मंदिरात राहा, या मंदिरात ये, या मंदिरातून चांगल्या गोष्टी कराव्यात, या मंदिरात तू राहा. म्हणून हे वचन फार महत्त्वाचं होतं की तो म्हणतो मी दार ठोकीत आहे हृदयाचं, ते उघडा आणि मला आतमध्ये घ्या. मग त्याला बळजबरी करता येत नाही का? त्याने तू म्हणतो ना तुम्ही मंदिर आहात, मी तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, मी तुमच्यामध्ये राहतो. पण त्याला बळजबरी का करता येत नाही? कारण त्याने स्वातंत्र्य दिलंय आपल्याला बुद्धी दिली. आपण वाहवत जाऊ नये. कुठे कशाही विश्वास ठेवतात, काही करतात, जिकडं मन फिरलं तिकडं लोक जातात आणि कशावर विश्वास ठेवतात, चुकीच्या गोष्टीवर. पण प्रभू म्हणतो तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही काही करायचं. म्हणून म्हटलेलं आहे की तुम्ही पारखा, मला पारखा, माझं पारख करा. देव किती चांगला आहे त्याचा पारख करा. देव किती चांगला आहे त्याचं काय करा, अनुभव घ्या आणि मग विश्वास ठेवा. प्रियजनो, हा तुमची वाट पाहतो. जर तुम्ही पश्चाताप कराल आणि देवाकडे वळाल तर प्रभू परमेश्वर तुम्हाला तुमच्या सोबत सहभागिता करायला आणि तुमच्या मंदिरामध्ये येऊन राहण्यासाठी प्रभू तयार आहे. आणि देवाची उपकार स्तुती करतो या वचनाच्या द्वारे की प्रभू आपल्याशी बोलला आहे. देवाला सर्व गौरव देतो. आमेन. प्रेज द लॉर्ड.